बेर दिगपाल जहाते, कभी गोविंद कहे सचे कहते, तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा, राम दिलाए राजपद दीना, तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना, शुभ सहस्र भोजन परमानु, लीलो पाहि मधुर परमानु, प्रभु मुद्रिका मेलि मुख माय, जल्दी मार्ग गए अचरज नाहि, दुर्गम काज जगत के चेते, सुगमानो तुम्हारे तेते, राम दुआरे तुम रखवारे, सब सुख लय तुम्हारे शरणा, तुम रक्षक काहू को डरना, आवे महावीर जब नाम सुनावे, ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जोड़ावे, और मनोरथ जो कोई नारे, कोई अनंत जीवन पाए, तुम्हारा है प्रसिद्ध जगत दुनिया, साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे, तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा, भजन राम को पावे जन्म अंत काल रघु भय उदाई, जन्म हरि गोरख कहाई, देवता हनुमत से संकट कटे के सब पीरा, जो मेरे हनुमत बल मेरा, जो सतबार पाठ कर कोई, छोटे बंदा महासुख होय, हनुमान चालीसा होय सिद्धि शांति गौरीसा, तुलसीदास सदा हरि तेरा, नाथ हृदय हरिया, पवन तनय संकट मंगल मूर्ति, राम लखन सीता हृदय बसो, श्याम रामचंद्र की हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोल वैष्णव संतन की जय। श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय 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 राम, राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, अवधपुरी के राजा राम, अवधपुरी के राजा राम, अंजनी के जय हनुमान, अंजनी के जय हनुमान, राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम,
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूजा महापातकनाशनम्। नीलाम्बुज श्यामल कोमलांगं सीता समारोपितवामभागं पाणौ महासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशाणु ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। हनुमंत विराजे, आइए हनुमंत विराजे, आइए हनुमंत विराजे, आइए हनुमंत विराजे। कथा करूं मत्यानुसार आइए हनुमंत विराजे, आइए हनुमंत विराजे, आइए हनुमंत विराजे। प्रेम सहित गति धरो पवन कुमार अंजनी कुमार
विराजिए बोलो अंजनी तनय हनुमान की जय। ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा स्वयंचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता गौरीपुत्र गणरायांना सर्वप्रथम वंदन करून बजरंगबली मात्र्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन कथेला आलेले लहान थोर सर्व माता पित्यांना साष्टांग प्रणिपात करून आणि व्यासपीठावर विराजमान असलेले माझे गुणीजन हृदयस्थ संत वृंद सर्वांच्या चरणी मनोभावे लीन होऊन बाईसाहेबांच्या कलशारोहणा निमित्त मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं हा जो लोकार्पण सोहळा बाईच्याच वंशातील मस्के परिवारांनी या सोहळ्याचं आयोजन केलं. संपूर्ण अंबरवाडीकर ग्रामस्थ मंडळींनी भरभरून सहकार्य दिलं आणि आपल्या या धर्म सोहळ्याला आगळं वेगळं एक रूप आलं. त्यात तुम्ही मुक्त मनानं माझ्या पदरात ही मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूची रम्य कथा सोपवली आणि त्या कथेला उपस्थित तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं आज 6व्या दिवशी मंगल सुरुवात झाली. प्रभू रामचंद्र भगवान की रामायण कथा आपल्या अंबरवाडीकरांकरता यंदाचा हा कुंभमेळा आहे. कुंभ तिथे असतो जिथे 3 गंगेचा संगम असतो. गंगा, यमुना, सरस्वती. त्यात गंगा आणि यमुना हे 2 ओघ मूर्त दिसतात. सरस्वती गुप्त आहे. इथेही तसंच आहे गुरुजी. 2 ओघ मूर्त आहे. इथे मूर्त असलेले 2 ओघ म्हणजे देव आणि भक्त. इथे देव उभा असतो. तेथे असे देव उभा ऐशी समचरणाची. देव हा ओघ मूर्त आहे. भक्त हाही ओघ मूर्त आहे. पण नाम हा ओघ इथे गुप्त आहे. ती सरस्वती आहे. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, त्रिवेणी संगम, त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम. एकीचे उत्तम, एकीचे उत्तम, एकीचे उत्तम, एकीचे उत्तम. दरद वर्णिता, संगम, देव, भक्त आणि नाम. त्याचं फल सांगताना तुकोबारा म्हणतात तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. आपली भावना वेगळी
वेगळी वेगळी असू शकते. बाईसाहेबांच्या या पवित्र प्रांगणातली माती जरी आपण आपल्या कपाळाला लावली तरी कपाळ धन्य होईल. आणि ते कोण कोण्या रूपात कसा येतो, त्याच्या पायाची धूळ कशी इथं पडत असते, तिथे एक प्रतिफळे भावना आपुलागी, हे महत्वाचं आहे. तुमच्या अंतःकरणात भावना काय, जशी तुम्हाला भावना असेल तसं फळपत्रात पडतं. इथं खूप महत्वाची गोष्ट आहे. आम्हा कथा आवश्यक एर संपादू माई कंद. उदाहरणार्थ दुसरं उदाहरण देताच आलं नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात, जैशी तैशी माय बरी मानिल्या त्या माना येते. बाकीच्या भानगडी वेगळ्या, पण कथा आपली आई आहे. आई आपल्या बाळाच्या हिताचा विचार करते. अशी साधू संतांनी या कथेत समाजाच्या हिताचाच विचार केलेला आहे. आपलं हित कशात होईल, ह्या कथा ऐकून आपण आपलं आध्यात्मिक हित साधायचं असतं. प्रभू रामचंद्र भगवान. तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या नजरा कथेच्या दिशेने लागलेल्या असलेल्यामुळं ताबडतोब आपण कथेच्या मार्गाने पावलं टाकू. अयोध्येत बऱ्या दिवसानंतर आनंदाला आता उधाण आलंय. जिथे सच्चित आणि आनंद स्वरूप परमात्मा स्वयं प्रगट झाले, तेही आपल्या आयुधासह, आपल्या सवंगड्यासह श्रीराम, श्री लक्ष्मणजी, भरतजी आणि शत्रुघ्नजी राजाच्या दरबारात मुलं म्हणून खेळायला लागले. काय भाग्य असेल राजा दशरथाचं. बघता बघता हे पाचही मुलं 5-5 वर्षाचे झाले आणि धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे राजा दशरथाच्या अंतःकरणात पितृ कर्तव्य जागं झालं. पिता म्हणून एक कर्तव्य आहे, तसं प्रत्येकाचं कर्तव्य सांगणारी ही कथा आहे आपली. राजा दशरथ आज पिता आहेत या 4 पुत्रांचे. आणि आपलं धर्मशास्त्र सांगतं 4 वर्णाची विभागणी झालेली आहे. तोही जाती भेद नाही. नीट ऐका. जर आपण शास्त्र पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. भगवद्गीता सांगते, ब्राह्मण क्षत्रिय वैश्याम शूद्राणांच परंतप. आता पुढे ऐका, कर्माणि प्रतिभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. ह्या ज्या वाटण्या झाल्या, विभागण्या झाल्या 4 वर्णाच्या, हा जातीभेद नाही. हे आपापल्या कर्मानुसार आणि स्वभावानुसार हे 4 वर्ण पडले. बावळट लोक म्हणतात नाही रिकामं काम केलं. अरे हा म्हणतात कोण केलं नाही, हे झालंय आपापल्या स्वभावान. हे कसं झालंय तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगतो. जे लाकडं असू लागले ते सुतार झाले, जे लोखंडी काम करू लागले ते लोहार झाले, जे शिवण काम करू लागले ते शिंपी झाले. स्वभाव प्रभवैर गुणैही, आपापल्या गुणानं आपापल्या कर्मानं हे वर्ण विभाग झाले. वर्ण विभाग. जाती भेद परमार्थात नाही. जाती व्यक्तीपडे बिंदुले, जेव्हा भावे होती मज मिनले, जैसे लवण कण घातले सागरा माझी. जाती व्यक्तीचा इथे संबंधच नाही. याती कुळ माझे गेले हरपून. सगळे प्रमाण सगळ्यांना माहिती आहे. पण आपापल्या गुणानुसार आपापल्या कर्मानुसार हे 4 वर्ण पडले. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याम शूद्राणांच परंतप. आणि मग या 4 वर्ण जसे निर्माण झाले, केले म्हणायचेच नाही, इथून पुढे झाले. हे आपापल्या कर्मानं झाले. जे जसे वागू लागले ते तसे झाले. आता काही दार्याच करू लागले ते कोण झाले? नवनाथ महाराज झाले. आपापल्या कर्मानं हे विभाग झाले. त्याच्यात ना देवाचा संबंध. नमाम कर्मानि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. भगवान म्हणतात अर्जुना, मला त्याचा काडी मात्र संबंध नाही. हे झालंय, हे आपोआप झालंय सृष्टीच्या नियमाप्रमाणे. जसे 4 वर्ण झालेत तसे
ह्याच प्रकाराने 4 आश्रमाची आखणी केली. आश्रम ही 4 आहे. पहिला आश्रम आहे ब्रह्मचर्य, दुसरा आश्रम आहे गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थ आणि चौथा संन्यास. आणि या 4ही आश्रमाचं 100 वर्षाच्या वयोमर्यादित या आयुष्यात त्याचं जर विभाजन करायचं ठरलं तर एका एका आश्रमाच्या वाट्यावर 25-25 वर्षे येतात. 25 चूक बरोबर 100. कलियुगातलं आयुष्य 100 वर्ष. एक धर्माचं एक आश्रमाचं पालन यथोचित योग्य प्रकारानं जर पार पाडलं तर माझे तुकोबराय म्हणतात त्याला काही न करता उत्तम गती प्राप्त होते. आयुष्य मर्यादेत 4 आश्रम जर योग्य रीतीनं पार पाडले आपण काहीच न करता याचा मगाचं पुढचं चरण आहे उत्तमची गती तो एक पावे. उत्तम भोगील जीव खानी आपापल्या आश्रमानुसार. मग कसे आश्रम? पहिले 1 ते 25 वर्ष पहिला आश्रम आहे ब्रह्मचर्य. ऋषीमुनींनी जरा अवघड लिहिले